माझा हेअर फॉल ॲक्चुअली 5-6 वर्षापासूनचा होता. आता तो जरा जास्त वाटायला लागला, तर कॉन्फिडन्स थोडा लो वाटायचा. माझं नाव भरत शेलार. मी कांदिवली इथून आलोय. माझा हेअर फॉल ॲक्चुअली 5-6 वर्षापासूनचा होता. आता तो जरा जास्त वाटायला लागला, तर कॉन्फिडन्स थोडा लो वाटायचा. म्हणून मग मी इथे आलो. इकडं आलो, डॉक्टरांशी बोललो वगैरे. डॉक्टरांनी चांगलं कन्सल्ट केलं. त्यानंतर मग मी डिसिजन घेतला, की इकडनं ट्रान्सप्लांट करूया. तर आज माझा इकडचा पहिला दिवस. हो, बघूया आता पुढे कसं काय. आज माझ्या सर्जरीचा फर्स्ट डे होता. हाफ डे आणि फर्स्ट डे मधला हाफ सेक्शन झालाय आणि आता ब्रेक आहे. सर्जरीमध्ये मला तरी नाही ना, पहिली भीती होती ना किंवा काय वेगळं फील होतं, असं तर काय नाही, एकदम व्यवस्थित आहे. आज माझा HHI मधला ट्रीटमेंटचा तो पहिला दिवस कंप्लीट झाला. मला जी मनात भीती होती ना, की म्हणजे खूप पेन होतं किंवा काय असं, ते ॲक्च्युअली खरं म्हणजे माझा गैरसमज होता तो. खरंच नाही असं जाणवत. म्हणजे आता ट्रीटमेंट झाल्या आता कंप्लीट. बँडेज वगैरे केलं तिथपर्यंत तरी मला असं काही जाणवलं नाही, की म्हणजे पेन होतंय किंवा नाही. मला ते समजलंच नाही. खरोखरच तो गैरसमज होता. डॉक्टर्स वगैरे ज्यांनी ट्रीटमेंट केली ना, खूप चांगली गेली ट्रीटमेंट. आज माझ्या सर्जरीचा सेकंड डे होता. काल जी फ्रंटची झालेली त्याच्यामध्ये तर काही त्रास नव्हता रात्री झोपण्यापर्यंत किंवा आज ही जो मागचा जो उर्वरित होता त्याची झाली. त्याच्यामध्ये पण काय पेन नाही किंवा काहीच नाही, कोणताही त्रास नाही अद्याप तरी. तर परत त्या डॉक्टरने मेडिसिन वगैरे सांगितल्यात, त्याच घ्यायच्या आहे. त्यामुळे मला तर वाटत नाही की त्याच्यामुळे काही त्रास होईल. झाला असं तर फर्स्ट डेलाच जास्त झाला असता. आता तरी काहीच नाही. या सर्जरीमध्ये जो एक हे असतो, त्रास खूप होतो असा, तर मला पहिलं वाटायचं. तर ही मला ते जास्त सेफ वाटली. थँक्यू HHI ला. ही जी प्रोसेस होती ती एवढं इझी केलं. आज माझा बँडेज रिमूव्हलचा डे होता. माझ्या डोक्यावरती टोटल 4500 ग्राफ्ट लागलेले. हे असे आहेत, पण इथून इथपर्यंत असे. आणि या 2 दिवसात तरी पेन असा काही जाणवला नाही मला ह्याच्यामध्ये पूर्ण, किंवा इचिंग वगैरे काय असा काहीच त्रास झाला नाही. डॉक्टरांनी जी औषधं सांगितली त्याप्रमाणे औषधं घेतली होती आणि मला तरी ते त्रास वगैरे काहीच जाणवला नाही. आणि इकडनं पण जो स्टाफ वगैरे आहे ते पण चांगला फॉलोअप वगैरे घेतात सगळा व्यवस्थित. आणि अजून जर कोणाला करायचं असेल तर ते नक्कीच करू शकतात इकडनं HHI मधून. खरंच थँक्यू HHI ह्या सगळ्या पूर्ण ह्याच्याबद्दल. थँक्यू.